जनसामान्यांच्या प्रश्नांचा आवाज शासन दरबारी बुलंद करणारे एकमेव न्यूज चॅनल राजमुद्रा न्यूज लाईव्ह। नमस्कार, राजमुद्रा न्यूज लाईव्हच्या पर्यटन मुद्रा या विशेष सत्रात आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत। नुकतेच तेलंगणा राज्यातील हैदराबाद येथे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण संपन्न झाले। 125 फूट उंच, 474 टन वजन, देशातील सर्वात उंच पुतळा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याचे वैशिष्ट्य काय आहेत ते जाणून घेऊया ड्रोन कॅमेराच्या नजरेतून। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या 125 फूट उंच पुतळ्याचे काल हैदराबादमध्ये अनावरण तेलंगणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांच्या हस्ते करण्यात आले। तेलंगणाच्या नवीन सचिवालयाशेजारी हा पुतळा उभारण्यात आला आहे। हा पुतळा उभारू अशी घोषणा केसीआर यांनी 2016 मध्ये केली होती। चला तर मग पाहूया काय खास आहे। हैदराबादमधील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा 125 फूट उंच पुतळा उभारण्यात आला आहे। याचे अनावरण 14 एप्रिल 2023 रोजी करण्यात आले। हा जगातील सर्वात उंच बाबासाहेबांचा पुतळा आहे आणि तो भारतातील 9वा सर्वात उंच पुतळा ठरला आहे। तेलंगणाची राजधानी हैदराबादमध्ये डॉक्टर BR आंबेडकर स्मारक उभारले गेले असून त्यामध्ये डॉक्टर आंबेडकरांचा 125 फूट उंच भव्य पुतळा उभारण्यात आला आहे। 2017 मध्ये तेलंगणा सरकारने राज्यघटनेच्या शिल्पकाराचा 125 फूट उंच पुतळा राज्यात बसवण्याचा निर्णय घेतला होता। या भव्य पुतळ्याचे अनावरण डॉक्टर आंबेडकरांच्या 132व्या जयंती दिनी करण्यात आले। या प्रसंगी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू आणि वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर हे देखील उपस्थित होते। या भव्य पुतळ्याच्या अनावरण प्रसंगी सुमारे 50,000 लोक उपस्थित होते। बौद्ध रीतिरिवाजानुसार हा सोहळा पार पडला। यावेळी बौद्ध भिक्खूंनी मंत्रोच्चार केला। या पुतळ्याचा चौथरा 50 फूट उंच गोलाकार इमारत आहे, जी भारतीय संसदेची प्रतिकृती आहे। या स्मारकामध्ये बाबासाहेबांच्या आयुष्यातील क्षणचित्रे, पुस्तके आणि इतर साहित्य उपलब्ध आहे। हे डॉक्टर आंबेडकर स्मारक हैदराबाद शहरात असलेल्या NTR गार्डनमध्ये 11.4 एकर जागेवर उभारले गेले आहे। हे स्मारक उत्कृष्ट पर्यटन स्थळ म्हणून विकसित करण्यात आले आहे। या स्मारकात उद्यान, भव्य पुतळा, पुतळ्याची पायाभूत इमारत, संग्रहालय, ग्रंथालय, कॉन्फरन्स हॉल आणि इतर संरचना आहेत। डॉक्टर BR आंबेडकर स्मारक हुसेन सागर तलावाजवळ आहे। हुसेन सागर तलावामध्ये जगातील सर्वात उंच अखंड दगडी बुद्ध मूर्ती आहे, जी 18 मीटर उंचीवर आहे। अशा प्रकारे भगवान बुद्ध आणि बाबासाहेब आंबेडकर या दोन महान व्यक्तींचे भव्य पुतळे एकाच ठिकाणी स्थानापन्न आहेत। आता पाहूया डॉक्टर आंबेडकरांच्या पुतळ्याची काही वैशिष्ट्ये। बाबासाहेबांचा 125 फूट उंच पुतळा हा 50 फूट उंच पायाभूत इमारतीवर बसवला गेला आहे। ही पायाभूत इमारत आपल्या भारतीय संसद भवनाची प्रतिकृती आहे। पायाभूत इमारतीसह डॉक्टर आंबेडकरांच्या पुतळ्याची एकूण उंची 175 मीटर आहे, तर हा पुतळा 45.5 फूट रुंद आहे। जर आपण चबुतरा किंवा पायाभूत इमारतीसह पुतळ्याच्या एकूण उंचीबद्दल विचार केला तर हा बाबासाहेबांचा पुतळा भारतातील 4था सर्वात उंच पुतळा आहे आणि जगातील 40वा सर्वात उंच पुतळा आहे। 11.4 एकर जागेवर पसरलेले हे भव्य स्मारक असेल, ज्यामध्ये एक भव्य पुतळा, पायाभूत इमारत, संग्रहालय, ग्रंथालय, कॉन्फरन्स हॉल आणि इतर संरचना असतील। पुतळ्यामध्ये बाबासाहेबांच्या हातात संविधान दाखवण्यात आले आहे। या संविधानाच्या रचनेत मूळ संविधानाची प्रतही ठेवण्यात आली आहे, म्हणजेच या पुतळ्यात बाबासाहेब मूळ संविधानाची प्रत हातात घेऊन उभे आहेत। या पुतळ्याची 791 टन स्टेनलेस स्टील आणि 9 टन ब्रॉन्झ वापरण्यात आले आहे। संपूर्ण पुतळ्याला लागणारा खर्च सुमारे 146.5 कोटी रुपये आहे। 2019 मध्ये तेलंगणा सरकारने यापूर्वीच बोरबंदा येथील सेंटर फॉर दलित स्टडीज मध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या 27 फूट 6 इंच उंचीचा पुतळा बसवला आहे। आधी या पुतळ्याला सर्वात उंच आंबेडकरांचा पुतळा म्हटले जायचे। राजस्थान जयपूर येथील डॉक्टर आंबेडकर मेमोरियल वेलफेअर सोसायटीमध्ये सुद्धा डॉक्टर आंबेडकरांचा एक उंच पुतळा बसवण्यात आला आहे।
पण त्याची उंची माहिती कळू शकली नाही. हा पुतळा बोरबंडा येथील आंबेडकर पुतळ्यापेक्षा उंच आहे.
मनोरंजनाचं प्रबोधन, करमणुकीचं उद्बोधन, बातमी अचूक, माहिती बिनचूक. पाहत रहा राजमुद्रा न्यूज लाईव्ह.